सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मी निघालेत बाहेर म्हणजे ते माईकसाठीच थोडंसं. आणि आपला घरचा कॅमेरा आहे त्याला पण काय ते बोलतात ना लेन्सला फंगल्स वगैरे असं यश बोलतो पकडलं आहे. तर तिकडे सगळीच अशी कॅमेऱ्याची वगैरे दुकानं आहेत. ज्या मार्केटला मी जाते नेहमी, तुम्हाला 2-3 वेळा दाखवलं ते मार्केट. तर त्या मार्केटला तिकडे तो आपला कॅमेरा पण दाखवायचा घरचा आणि मला तो माईक पण जर आज लास्ट एकदा बघणार भेटतो की नाही भेटतो. खूप चक्कर झालेत. साहेबांना आता वेळ नाही, मला बोलले 1 तास तुला देणार, फक्त 1 तासात तुला काय घ्यायचं आहे ते घे. मग आता जाऊन बघते. आता दीदी पाणी वगैरे भरेल घरचं. आता जे काय राहिलं म्हणजे आता संध्याकाळचे जे छोटे मोठे काम आहे ते दीदी करून घेईल. मी जाऊन येऊपर्यंत परत आल्यानंतर पूजा मांडायची आहेत. मग जरा जाऊन येते आणि बघते आता माईक भेटतो आहे की नाही भेटतो आहे, दाखवते तुम्हाला. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर बघूया काय काय भेटतं आहे पुढे, काय घेते ते. कॅमेरा आता तिकडे बनवायला घेऊन चाललो आहेत. साहेबांनी मला फक्त 1 तासाचा वेळ दिला आहे. चला बघूया आता काय काय होते ते. आता बघा मी घेतला तर आहे ते. बघू आता हा कसा काय आजूबाजूचा आवाज येतोय की नाही येतोय, फक्त माझाच येतोय ते आता मी तर चेक करते. फक्त माईक घेण्यासाठी इथपर्यंत एवढे आले आणि आपला कॅमेरा बनवायला दिलाय. हे बघा हे सगळं व्हीटी एरिया सगळा या डबल याच्यावर छान आलेत आता, एकदम वेगळ्या अशा मस्त वाटतंय. मुंबईमध्ये राहून पण आम्ही कधी बसमध्ये बसत नाही. काय नुसतं बाईकवर फिरायचंय, बसमध्ये बसायचं कधी. आपला छान आले जागा, अगदी सुंदर बनवलंय मस्त. पहिल्या पण होत्या डबल डेक्कन पण आता वेगळे आले ना. छान वाटतंय. ब्रिज वरतून आलतो तर नाही एवढं ट्रॉफिक नाही काय. खालच्या साईडने गेलो ना ब्रिजच्या खालून भयानक ट्रॉफिक लागतं. म्हणून हे ब्रिज एवढे सोपे आहेत ना. हे जे आहे ते वरती इथून मोनोरेल जाते, आपल्या घरातून पण दिसते, एकदम आपल्या घराच्या जवळून जाते. मी तुम्हाला दाखवेल कधीतरी जाताना येताना. हे वरतून इथून मोनोरेल जाते, जसं मेट्रो असते ना तशी मोनोरेल असते आपल्या इथून दिसते. मी तुम्हाला दाखवेल. बघा मी माईक लावलाय, बघूया आता याचा किती आवाज येतोय, किती काय परिणाम होतोय. मला आवडत नाही ते दिसायला, बघा बेकार दिसतंय. साहेबांना बोललेले बरोबर 1 तास तुला देणार, 1 तास येणे जाण्यात गेला. बरोबर 7 वाजले आणि मी आलेत आपल्या बिल्डिंग जवळ. आता याच्यानंतर जाऊन मला पूजा वगैरे मांडायची आहे. आता याच्यानंतरचं काय काय होतंय ते मी तुमच्याशी शेअर करते. पण आता हे इथं दिसते बेकार वाटतंय, तरी बघूया त्याला काहीतरी करावं लागेल आता. तर ताईंना आता संध्याकाळी तिकडनं जाऊन आले, फ्रेश वगैरे झाले, चेंज केलं जरा, म्हणजे आंघोळच केली की बाहेर फिरून आलेली इकडे तिकडे. आणि आता दिवाबत्ती वगैरे लावून झालं आहे आणि आता आपली घ्यायची वैभवलक्ष्मीची पूजा मांडायला. तर थोडंसं मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते पूजा मांडताना. एकदम डिटेल मी कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता तर आपले 4 शुक्रवार झाले आत्तापर्यंत, अजून भरपूर बाकी आहे. तर तेवढ्या याच्यामध्ये मी तुम्हाला 1-2 याच्यामध्ये पूर्ण डिटेल दाखवेल. तर आता बघा आपली झाली देवपूजा. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून असे एकदम छान फ्रेश वाटतं. आणि ते साहित्य काढून ठेवलं जे आता मला पाहिजे ते साहित्य मी काढून ठेवलं आहे. बाहेर पण दिवा वगैरे मी बोलली ना, बाहेर असं दिवा वगैरे लावते मी रोज, असं हे केलं आहे. आणि आता घेते आवरायला. जेवढं म्हणजे शॉर्टकटमध्ये जेवढं दाखवतील तेवढं तुम्हाला मी पूजा आता दाखवते. नंतर सगळे एकदम व्यवस्थित एक व्हिडिओ तो तुम्हाला तसा पूर्णपणे व्यवस्थित दाखवेल. आता पूजा मांडून घेते. दीदी वाचन करायला बसेल, पहिलं दीदीला वाचन करायला लावते. तोपर्यंत मी शिऱ्याचा प्रसाद बनवते.
नैवेद्यासाठी. तर हलवा बनवणार होते तर दीदी बोलली आज नको, ते उद्या बनव बोलली. तर मग तो हलवा कॅन्सल झाला आणि आता मग शिरा बनवते थोडासा. तर पहिलं मांडून घेते, ती वाचन करूपर्यंत माझं होऊन जातं आहे. तर दाखवते तुम्हाला मी कशी पूजा मांडते.
बसविले. माताजी तिला म्हणे काळजीला मला ती ओळखली नाही काळीच्या संबोधनाशिला म्हणे माता. तर ताई आता तिकडे दिदी वाचन करते, जी आपली वैभवलक्ष्मीची पोथी आहे ती वाचन करते. तुम्हाला मी दाखवलं आता. मी आता इकडे आले प्रसाद बनवायला. आणि पूजा मांडताना जे काय बोलले काही तुम्हाला कळणार नाही का, तर बाहेर DJ चालू आहे, काहीतरी कार्यक्रम आहे कोणाचं काही आहे खाली, तर खूप जोरात गाणे वगैरे चालले. तर उद्या ते फक्त तुम्हाला असंच बघावं लागणार आहेत. का तर मी जे काय बोलले, जे दाखवली पूजा मांडताना, जे काही नाही, खालून एवढं गाण्यांचा आवाज येतो. आपण व्हिडिओमध्ये ते गाणे वगैरे घेऊ शकत नाही, तर कॉपीराईट वगैरे येतो ना, बाहेरचे गाणे वगैरे काय असेल तर. आता मी विंडो लावली, तेव्हा मी ना विंडो लावू शकत होते ना दरवाजा, का तर मी माताजीचं मांडते आणि दरवाजा खिडका कसं बंद करू. आता फक्त तुमच्याशी 2 मिनटं बोलायचे म्हणून मी विंडो बंद करून आले आणि इकडे प्रसाद बनवायला आलेत. तर मी एकदम थोडासा शिऱ्याचा प्रसाद बनवते, एकदम साधा सिंपल, काही नाही त्यामध्ये, एकदम साधा सिंपल असा शिऱ्याचा प्रसाद बनवते, तो तुम्हाला दाखवते. हे बघा, आता कढई गरमवाली ठेवली मी, गॅस पेटवलाय. तुम्हाला दीदीचं वाचनाचा पण आवाज येईल. एकदम थोडंसं रवा घेतलाय, अर्धा कपभर फक्त. पॅकेट होतं तसंच, कारण आपल्या घरात जास्त काही होत नाही. खोलून आणि बघितलं, चाळून बघितलं, तर असं मी म्हणजे घेताय चाळून बघते, मला भीती वाटते. इतके दिवस घरात आहे तर 2 चमचे तूप घालते मी यात, तसं भाजून घेते. एकदम थोडंसं बनवायचं आहे, का तर गोड जास्त कोण खात नाही, पण आता प्रसाद म्हणून. आता एकदम असं लालसर झालंय, एकदम कच्चा नाही राहिला किंवा खूप एकदम लाल पण नाही झाला रवा आपला, एवढा असं भाजलाच पाहिजे, नाही तर चिकट होतो. व्यवस्थित भाजला नाही तर चिकट होतं. आता मी यामध्ये परत थोडंसं 1 चमचाभर तूप घालते, थोडंसं असं तूप घातलंय. फक्त 4 की 5च मी असे बदाम कट करून घेतले, ना मनुका ना काजू, काही नाही घातलं मी त्यात. हे थोडेसे असे ते आपल्या तुपामध्ये जरासे भाजून घेते. आणि आता हे शिऱ्याला किती पाणी लागेल त्या अंदाजाने मी इथे कढईमध्ये पाणी घातले. आता एकदम थोडासा रवा आहे, तर अर्धा ग्लासभर मी, हा छोटा ग्लास आहे, तर अर्धा ग्लासभर मी हे पाणी घातलंय. आणि साखर घातली की पाणी उतरणार म्हणून. एकदम किंचित चिमूटभर फक्त मीठ, नावाला की आळणी नाही करायचं म्हणून. एकदम आता हे पाणी उकळले, यातच मी रवा टाकते. आता एकदम पाणी पूर्ण सोकून घेतले. आता ही मी साखर घालते. साखरेचा डबा सकाळी घासलाय म्हणून मी असंच वाटीमध्ये साखर घेतली. शिरा हा थोडासा असा गोडच छान लागतो म्हणून मी अंदाजाने तेवढीच काढून घेतलेली दुसऱ्या डब्यातून. तर छोटा डबा घासलाय, तो काही सुकला नाही. तर साखरेचं पाणी सुटले त्याला. 2 मिनिटासाठी गॅस बारीक आणि झाकण ठेवते. यावर झाकण ठेवते. झाकण ठेवलं ना एकदम मऊ होतो शिरा, एकदम मऊ शिजतो आपला. यामध्येच मी तुम्हाला बोलले केशर वेलची सिरप आहे ते, हे थोडंसं, कारण मी दुसरं काही नाही घातलंय, फक्त 2 थेंब टाकणार. थोडंसं असं अगदी छान सुगंध यावा म्हणून. आणि याचा असा सुगंध यातच मुरावा म्हणून 2 मिनिटासाठी, अगदी 1 मिनिटभर, 1च मिनिटभर फक्त असं झाकण ठेवते. झालं तर कशी जातं या. तुम्हाला बाहेरून आवाज येत असेल, एवढा डीजे वगैरे लागलेला आहे. आपला प्रसादाचा शिरा
बघा अर्धाच कपभर घेतलेलं ते एवढं झालं फुगून. तर मी आता हे वाटीमध्ये प्रसादासाठी काढून घेते. तर हा नैवेद्यासाठी शिरा बनवलाय. आता मी नैवेद्य ठेवते कारण दीदीचं वाचन झालंय आणि आता माझं वाचन बाकी राहिलंय. मी या नैवेद्य तिथे नेऊन ठेवते, वाचन करून घेते, आरती करते. भेटते तुम्हाला पुन्हा. तर ताईंनो आमची आरती वगैरे झाली. दीदी आणि मीच होते आरतीला. मग काय व्हिडिओ वगैरे घेतली नाही मी. यश पण नाही, त्याचे पप्पा पण नाही. पण आता किती वेळ वाट बघायची, आपलं थोडं लवकरच करून घेतलेलं बरं. ते त्यांच्या कामामध्ये असू द्या, चालतंय. आणि मग आम्ही दोघींनी आरती वगैरे झाली करून. पूजापाठ एकदम छान झाली, व्यवस्थित झालं सगळं काही. आता व्हिडिओ खूप मोठा झाला असणार आहे ताईंनो, कारण बाहेर पण गेली, इथलं पण सगळं पूजापाठ वगैरे दाखवलं आहे. व्हिडिओ भरपूर मोठा झाला असणार आहे, सांभाळून घ्यावा. आणि आता ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना, दादांना श्री स्वामी समर्थ. जय वैभव लक्ष्मी माता.